श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, ज्यावेळेस तुमच्याकडे कोणी मदत मागण्यास आले ना, तर शक्य असेल तर नक्की मदत करा. कारण जेव्हा आपल्याला गरज लागेल ना, तेव्हा स्वामी कुठलाही विचार न करता आपल्याला मदतीसाठी कोणाला तरी पाठवतील. बाळांनो, दुसऱ्यावर वेळ आली आहे तर आपल्याला का येणार नाही, म्हणून जास्त स्वार्थी बनू नका. ज्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार देखील केला नव्हता, ती गोष्ट तुमच्यापर्यंत स्वामी पोचवतील. ज्यावेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस स्वामी दिसतात. ज्यावेळेस सर्वजण साथ सोडतात त्यावेळेस आपली साथ फक्त स्वामी देतात. ज्यावेळेस सर्वजण आपला विश्वास तोडतात त्यावेळेस फक्त आपला अपेक्षा स्वामीच पूर्ण करतात. म्हणून बाळांनो, कोणी तुमची साथ देवो अगर न देवो, स्वामी कायम तुमची साथ देतील. तुमचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. ज्या गोष्टीचा तुम्ही मनापासून विचार करत आहात, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात, ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. जेव्हा सर्वजण तुमच्याकडे पाठ फिरवतात ना, त्यावेळेस फक्त स्वामी तुमच्यासाठी उपस्थित असतात. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मी एकटा पडलो आहे, त्यावेळेस मनात फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून बघा. तुमचा एकटेपणा दूर होईल. कारण तुम्हाला स्वामी असा अनुभव देतील, त्याचा कधी तुम्ही विचार देखील केला नव्हता. जिकडे तिकडे फक्त तुम्हाला स्वामीच दिसतील. जेव्हा तुम्ही स्वामीचे भक्त व्हाल, आपोआप तुमच्या वाईट सवयी बंद होतील. बाळांनो, सर्व आयुष्य आपल्या हातात आहे. अजून ही वेळ गेलेली नाही. ज्या चुका झाल्या त्याचा पश्चाताप करा आणि पुन्हा नव्याने कामाला लागा. ज्याचा देवावर प्रचंड विश्वास आहे त्यांनी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि ज्याचा विश्वास नाही त्यांनी नाही बघितला तरी चालेल. कारण आपण कोणालाही बळजबरी करत नाही. देवाची सेवा करण्यासाठी बळजबरी करावी लागत नाही. देवाची सेवा आपोआप घडते. आपोआप देवाकडे लोक आकर्षित होतात. म्हणून कोणाचाही देवाची सेवा करण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. ज्याच्याकडे आपण एवढं अमूल्य वेळ दिला, ज्याच्यासाठी आपण अर्ध्या रात्री पळत गेलो, आज तेच आपल्यासाठी येणार नाहीत. कारण बाळांनो, एकदा माणसाची गरज सरली की माणूस सर्व उपकार विसरतो. म्हणून त्याचीच संगत धरा जे तुमच्यासाठी कामी पडतील. अशाची संगत कधीच धरू नका जे फक्त तुम्हाला कामापुरते विचारतील. बाळांनो, कधी कधी आपण पैशाच्या मोहामध्ये चांगली नाती तोडतो. बाळांनो, लक्षात घ्या, पैशापेक्षा नाती जास्त महत्त्वाची आहेत. कारण ज्यावेळेस पैसा कामी येणार नाही त्यावेळेस फक्त आपली जवळचीच माणसे कामी येतील. परमेश्वर सांगते म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी रहस्य दडलेलं असेल. आणि जर याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोणाला तरी निस्वार्थपणे प्रेम करून बघा. तुम्हाला याची जाणीव होईल की ती व्यक्ती आपल्यासाठी नेहमी उपस्थित असेल. कधी कधी देवी अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात पाठवतात ज्या व्यक्तीची आपल्या खूप गरज आहे. परमेश्वराला तुमची प्रत्येक अडचण माहीत आहे. अडचणी सांगू नका की माझ्या अडचणी किती मोठे आहेत. आपले परमेश्वर किती मोठे आहेत हे त्यांना सांगा. अडचणी येतात जातात, संकटे येतात जातात, परंतु परमेश्वर आहे तेथेच असतात. म्हणून परमेश्वराला सर्व माहीत आहे. तिने लोकाचे मालक आहेत, ब्रह्मनायक आहेत. त्यांना आपण काहीच सांगायची गरज नाही. निस्वार्थपणे देवाची भक्ती करत राहा, परमेश्वरावर प्रेम करत राहा. त्यांनी सांगितलेला मार्ग निवडा. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुमचा देवाच्या खूप जवळ आहात, त्यावेळेस देवही तुम्हाला साक्षात्कार दाखवतील. एक मोठा असा चमत्कार तुमच्या आयुष्यात करतील की तुमचा सर्व दुःख जळून जाईल, वाईट दिवस जळून जातील, दुःख, कर्ज, गरिबी सर्व जळून जाईल. बाळांनो, देवाचा चमत्कार घडण्यासाठी फक्त काही क्षण लागतील, परंतु तो चमत्कार घडवून आणण्यासाठी आपले अहोरात्र केलेले प्रयत्नच कामी येतील. म्हणून कुठलीही गोष्ट लगेच घडत नाही. त्यासाठी आपल्याला त्या पूर्ण प्रयत्न करावे लागतात. आणि आजकाल हेच झाले आहे की आपल्याला प्रयत्न करण्यासाठी जरा आळस येतो. बाळांनो, जीवनात आळस बाळगू नका. रागावर नियंत्रण ठेवा. जीवनात जे घडले ते चांगल्यासाठीच घडेल यावर विश्वास ठेवा.
ज्यांना ज्यांना परमेश्वराचा अनुभव आले आहे त्यांनी एकदा विचार करून बघा, जे मरणाच्या दारातून मागे आले त्याच्यासाठी परमेश्वर किती महत्त्वाचे आहेत हे त्यांना विचारा. जेव्हा कोणीच आपलं नसतं ना तेव्हा फक्त परमेश्वर आपले असतात आणि भक्तांना परमेश्वराची गरज तेव्हा जास्त लागते, जेव्हा त्यांच्याकडे दुःख जाणण्यासाठी कोणीच नसतं, जेव्हा त्याची साथ देण्यासाठी कोणीच नसतं, तेव्हा त्यांना परमेश्वराची साथ हवी असते. बाळांनो, आपल्याला जीवनात आलेले आपली प्रेमाची माणसेही आपल्याला भगवंतानेच पाठवली आहेत. आपण त्यातच आपल्या परमेश्वराला शोधायला हवा. पण आपल्या चुकतंय काय, आपण त्या व्यक्तींनाच आपल्यापासून लांब करतो आणि आपल्या परमेश्वराला लांब केल्यासारखं ते होत असतं. म्हणजे व्यक्तीचे तुमच्यावर खरोखर प्रेम आहे, जे तुमच्यासाठी खूप कष्ट करते, मेहनत करते, त्यांना कधीच चुकीची वागणूक देऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडत आहे, त्यावेळेस परमेश्वराला धन्यवाद नक्की द्या. आपण चांगले दिवस आले की परमेश्वराला विसरतो आणि वाईट दिवस आले की मग परमेश्वराकडे प्रार्थना करतो. चांगले दिवस असू द्या किंवा वाईट दिवस असू द्या, परमेश्वराची प्रार्थना कधी सोडू नका. बाळांनो, तुम्हाला सर्व ज्ञान फक्त देवाकडूनच मिळते. तुम्हाला हे सर्व सांगणार या जगात देवाकडून दुसरा कोणीच नाही. म्हणून निस्वार्थपणे डोळे झाकून देवावर प्रेम करायला शिका. कधीच तुमच्या अपेक्षा तुटणार नाही, अपेक्षा भंग होणार नाही. ज्या काळात तुम्हाला खूप त्रास झाला त्या काळात तो त्रास फक्त तुमचा देवाने कमी केला. तुमच्या अजूनही दिवस वाईट असते, परंतु परमेश्वरामुळे तुम्हाला काहीतरी सकारात्मकता मिळत आहे हे कधीच विसरू नका. चांगल्या गोष्टी शोधायला शिका. तुम्ही फक्त वाईट गोष्टी बघत आहात, परंतु चांगल्या गोष्टी कोणीच बघत नाही. जीवनात जे चांगले झाले ते एकदा विचार करून तरी बघा की देवाने आपल्या आयुष्यात काय काय चांगलं केलं. जे वाईट होते ते देखील तुमच्या काहीतरी चांगल्या निर्णयासाठीच होत असतं, परंतु तेही आपल्याला समजत नाही. एखादी गोष्ट जर तुमच्या जीवनात झाली नाही तर त्यामागे काहीतरी चांगलं हेतू असेल हे तुम्ही कधीच समजून घेणार नाही. म्हणून बाळांनो, ज्ञानासाठी आवश्यक आहे की देवाचे निर्णय समजून घ्यावेत. देव काय करतात, कशा प्रकारे निर्णय घेतात हे तुम्हाला समजायला हवा आणि हे सर्व समजण्यासाठी चांगल्या ज्ञानाची गरज आहे. भगवंत तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. भगवंत तुमच्यासाठी नेहमी उपस्थित असतात, तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात. देवाने पाठवलेले त्याचे देवासारखे माणसं आपल्या नेहमी सोबत असतात, म्हणून त्यांना ओळखायला शिका. देवाने पाठवलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करा, जे आपल्यावर प्रेम करतात, आपली नेहमी मदत करतात, आपल्याला वाईट काळात नेहमी साथ देतात. ती देवाची पाठवलेली माणसे असतात. म्हणून अशा व्यक्तींना कधी दुखवू नका, त्यांना आपल्या आयुष्यातून लांब करू नका. जे होईल सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी होईल, फक्त विश्वास ठेवा. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आनंद देणार होता आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवणारा होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच दररोज सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.